चला तर आज मस्त गरम गरम वडापाव बनवूयात। त्यासाठी इथे मी सगळ्यात आधी मिरच्या कापून घेते, कारण त्या कुटायला आपल्याला जरा बऱ्या पडतील। आणि अशा प्रकारे या सगळ्या कुटून घ्यायच्या आहेत। थोडा जो लसूण होता साईडला तो पण टाकलेला आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून राई, अख्खे धणे, जिरा, थोडंसं हिंग, ठेचलेली हिरवी मिरची झणझणीतपणा येण्यासाठी, एक छोटा चमचा हळद आणि थोडासा ओवा टाकून छान असं हलवून घ्या। आता आपण उकडून ठेवलेले बटाटे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून छान असं मॅशरने मिक्स करून घ्या। हे असं मॅशरला लागलेलं सगळं छानपैकी काढून घ्यायचं आणि वरून धनिया कुतरे को फेंक के ऐसा मिक्स करके एक बाउल में निकाल कर थोड़ी देर के लिए ठंडा होने के लिए रख देने का। आता एका टोपामध्ये थोडंसं बेसन घेऊन असं छान वड्याला लावायचं, तोंडाला नाही ग, वड्याला लावायचं आणि असं तळून घ्यायचं बघा। लो फ्लेमवरती असं छान डीप फ्राय करून घेतलं की आपले वडे लगेच तयार होतात। बाहेरून क्रिस्पी आणि आतून नरम असे छान आपले बटाटे वडे तयार आहेत। अय्यो, ही चटणी पण आपण घरीच बनवली बघा। चटणीची रेसिपी हवी असेल तर कॉमेंटमध्ये चटणी असं टाईप करा आणि वडापाव कसा झाला हे सांगायला विसरू नका।